नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अभ्यासणार आहोत ऑपरेशन ऑन सेट्स आणि त्यावर आधारित प्रॅक्टिस सेट 1.4. पहिलं ऑपरेशन आहे इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स. सपोज A and B are two sets. The set of all common elements of A and B is called intersection of set A and set B. It is denoted by A intersection B. हे जो उलटा यू दाखवलेला आहे ते इंटरसेक्शनचं साइन आहे and read as A intersection B. A and B are two set. A आणि B हे दोन सेट आहेत समजा. The set of all common element. दोन्ही सेट मधले जे कॉमन एलिमेंट आहेत म्हणजे सामायिक किंवा समान घटक आहेत त्याला A and B is called the intersection of set A and set B. It is denoted by A intersection B. हे असं चिन्हामध्ये लिहिलं जातं and read as A intersection B. आता हे लिहिलेलं आपण एका उदाहरणाच्या आधारे समजून घेऊ. A is equal to 1, 3, 5, 7. A या सेट मधले एलिमेंट्स कोणते आहेत तर 1, 3, 5 आणि 7. B या सेट मध्ये कोणते एलिमेंट्स आहेत 2, 3, 6, 8. आता या दोन्ही सेटचं ऑब्झर्वेशन केल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं की 3 हा जो एलिमेंट आहे तो दोन्ही सेट मध्ये आहे म्हणजेच हा काय आहे कॉमन एलिमेंट आहे. हा जो कॉमन एलिमेंट आहे जर वेन आकृतीने आपल्याला हे दोन सेट दाखवायचे झाले तर हा समजा सेट A आहे आणि हा सेट B आहे. तर हा जो दोन्ही सर्कलचा जो कॉमन भाग आहे त्या कॉमन भाग मध्ये आपण काय दाखवायचं आहे कॉमन एलिमेंट आहे. तर दोन्हीतला कॉमन एलिमेंट 3 आहे. 3 हा या दोन सर्कलच्या सामायिक कॉमन पार्ट मध्ये येईल आणि A सेट मध्ये उरले कोणते एलिमेंट्स आहेत 1, 5, 7. हे जो उरलेला भाग आहे त्याच्यामध्ये 1, 5 आणि 7. 1, 5, 7 हे एलिमेंट्स येतील. B या सेट मध्ये कोणते एलिमेंट येतील 2, 6 आणि 8 हे एलिमेंट वेन आकृतीने आपण अशा प्रकारे दाखवू शकतो. आणि जर चिन्हाच्या सहाय्याने दाखवायचं असेल तर A इंटरसेक्शन B इक्वल टू कोणता एलिमेंट सामायिक आहे एकच एलिमेंट सामायिक आहे आणि तो म्हणजे 3. मग कर्ली ब्रॅकेट मध्ये ओनली 1 एलिमेंट येईल 3 जो दोन्ही सेट मध्ये कॉमन एलिमेंट आहे. त्यानंतर दुसरं ऑपरेशन आहे युनियन ऑफ टू सेट्स. लेट A and B be two given set, then the set of all elements of set A and set B is called the union of two set. It is denoted by A union B. आता हा सरळ यू जो आहे आपल्या अल्फाबेट मधला त्याप्रमाणे हे साइन आहे युनियनचं A union B and read as A union B. याच्यातला ऑल एलिमेंट्स लक्षात ठेवायचं आहे आणि इकडे इंटरसेक्शन मध्ये कॉमन एलिमेंट. ऑल एलिमेंट मध्ये दोन्ही सेट मधले सर्व एलिमेंट एकत्रितपणे लिहिले तर जो सेट तयार होईल त्याला युनियन सेट असं म्हणतात. मग आता याच्यामध्ये हे दोन समजा M हा सेट आहे त्याच्यामध्ये एलिमेंट्स आहेत 1, 2, 3, 4, 5. N हा सेट आहे ज्याच्यामध्ये एलिमेंट्स आहेत 3, 4, 7, 8. आता या दोन्ही मध्ये कॉमन एलिमेंट कोणते आहेत 3 and 4. इथे पण 3 and 4 आहे. मग 3 and 4 आपण सगळे एलिमेंट लिहायचे दोन्ही सेट मध्ये. याचा अर्थ हे एलिमेंट्स 2 वेळा लिहायचे असं नाही. जे कॉमन एलिमेंट आहेत ते एकदाच लिहायचे बाकी उरलेले एलिमेंट लिहायचे. तर या सेट मध्ये कोणते एलिमेंट येतील 1, 2, 3, 4, 5, 7 and 8. 3, 4 जे आहेत ते एकदाच लिहायचे आहेत बाकी सगळे एलिमेंट याच्यामध्ये येतील. असा प्रकारचा जो सेट आहे
त्याला युनियन सेट असं म्हणतात. नंतर पुढची टर्म आहे डिसजॉईंट सेट. डिसजॉईंट सेट म्हणजे असे सेट आहेत की ज्याच्यामध्ये एकही एलिमेंट कॉमन नसतो. फॉर एक्झाम्पल बघा, सेट एस आहे, त्याच्यामध्ये एलिमेंट्स आहेत 1, 3, 5, 9. सेट टी आहे, ज्याच्यामध्ये एलिमेंट्स आहेत 2, 4, 8. दोन्हीही सेटमध्ये एकही एलिमेंट कॉमन नाही. अशा प्रकारचे दिस सेट आर टोटली डिफरंट फ्रॉम इच अदर. असे जे सेट आहेत त्या सेटना डिसजॉईंट सेट असं म्हणतात. त्यानंतर नेक्स्ट टर्म आहे नंबर ऑफ एलिमेंट्स इन अ सेट. फॉर एक्झाम्पल, सेट ए आहे, ज्याच्यामध्ये एलिमेंट्स आहेत 3, 6, 9, 12, 15. आता नंबर ऑफ एलिमेंट म्हणजे हे एलिमेंट मोजायचे किती आहेत. 1, 2, 3, 4, 5. नंबर ऑफ एलिमेंट इन सेट ए इज 5. एन ऑफ ए असं लिहायचं आहे. लिहिताना असं शॉर्टमध्ये आपण लिहिणार. एन हा नंबरसाठी आहे. नंबर ऑफ एलिमेंट इन सेट ए, एन ऑफ ए इक्वल टू 5. सेट बी मध्ये एलिमेंट आहेत 6, 12, 18, 24, 30, 36. किती आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6. 6 एलिमेंट आहे. देअरफॉर एन ऑफ बी इक्वल टू 6. अशा प्रकारे आपल्याला लिहायचे आहे. आता रिलेशन बिटवीन युनियन सेट अँड इंटरसेक्शन ऑफ सेट, या दोघांचं रिलेशन जे आहे ते रिलेशन या रूलने दाखवलं जातं किंवा या इक्वेशनने दाखवलं जातं. एन ऑफ ए युनियन बी इक्वल टू एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. आता हा रूल तुम्हाला पुढे वापरायचा आहे 1.4 मध्ये, त्यामुळे हा रूल अतिशय महत्त्वाचा आहे. आता हा रूल आपण प्रूव्ह करू शकतो या दोन सेटच्या आधारे. आता सेट ए मध्ये एलिमेंट्स आहेत 5, सेट बी मध्ये एलिमेंट्स आहेत 6. आपल्याला याच्यामध्ये काय आहे, ए युनियन बी आहे. मग ए युनियन बी सेट आपल्याला पहिल्यांदा लिहावा लागेल. ए युनियन बी मध्ये कोणते एलिमेंट्स येणार. ए सेट ए मधले सर्व एलिमेंट्स येतील 3, 6, 9, 12, 15. सेट बी मध्ये कोणते एलिमेंट्स येतील तर 6 त्याच्यामध्ये येणार नाही, जो ए मध्ये आलेला आहे, आणि दुसरा 12 हा एलिमेंट येणार नाही. उरलेले सर्व एलिमेंट्स येतील 15, 18, 24, 30, 36 हे एलिमेंट्स आले. आता किती एलिमेंट्स आलेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. Therefore, n of A union B equal to 9. n of A intersection B काढण्यासाठी आपल्याला n of A intersection B सेट लिहावा लागेल. A intersection B मध्ये कोणते एलिमेंट्स येणार, जे दोन्ही सेटमध्ये कॉमन एलिमेंट आहेत 6 and 12. इथे आपण लिहिणार 6 and 12. आता हे किती एलिमेंट झाले 1, 2. Therefore, n of A इंटरसेक्शन बी इक्वल टू 2. आता या रूलमध्ये आपण हे नंबर्स जे आहेत ते ठेवले तर दोन्ही साइड्स आपल्या इक्वल आल्या पाहिजेत. एन ऑफ ए इंटरसेक्शन बी किती आहे 9. एन ऑफ ए आहे 5. एन ऑफ बी आहे 6 मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी 2. आता 5 प्लस 6 11 मायनस 2 किती येतील 11 मायनस 2 9. आणि लेफ्ट हँड साईड आपली आहे 9, राईट हँड साईड सुद्धा 9 येते. म्हणजे अशा प्रकारे आपण हा रूल दोन सेटचे एक्झाम्पल घेऊन प्रूव्ह करू शकतो. आणि हाच रूल आपल्याला पुढे यूज करायचा आहे. प्रॅक्टिस सेट 1.4 मधलं पहिलं एक्झाम्पल आपण सोडवणार आहोत. इफ n of A equal to 15, n of A union B equal to 29, n of A intersection B equal to 7, then n of B equal to question. जे आपल्याला n of B फाइंड करायचा आहे. वी नो दॅट आपल्याला जो मगाशी फॉर्म्युला आपण तयार केलेला आहे तो फॉर्म्युला पहिल्यांदा लिहायचा आहे. n of
A union B equal to n of A plus n of B minus n of A intersection B इक्वल टू एन ऑफ ए युनियन बी दिलेला आहे, किती आहे 29. त्याच्या जागी आपल्याला 29 लिहायचे आहे. एन ऑफ ए किती दिलंय 15 दिलंय प्लस एन ऑफ बी काढायचं आहे, तसंच लिहू आपण, मायनस ए इंटरसेक्शन बी आहे 7. आता हे 15 प्लस आहेत 7 मायनस आहेत, यांची सबस्ट्रॅक्शन करायची. 29 इक्वल टू 15 मायनस 7 किती येतील 8 प्लस एन ऑफ बी. आता हे 8 या साईडला आले तर मायनस होतील. 29 मायनस 8 इक्वल टू एन ऑफ बी. 29 मधून 8 मायनस केले तर आपल्याला आन्सर मिळेल 21 इक्वल टू एन ऑफ बी. एन ऑफ बी या साईडला घेऊ आपण. एन ऑफ बी इक्वल टू 21. हे आपलं काय आहे, फायनल आन्सर आहे एन ऑफ बी. आता हे लिहिताना तुम्ही मुलं काय करता, युनियनच्या जागी इंटरसेक्शन घेता, इंटरसेक्शनच्या जागी युनियन लिहित. मग तुम्ही पुढचं उदाहरण जरी बरोबर सोडवलेलं असलं तरी तुमचं उदाहरण काय होतं, रॉंग होतं. हे एक साईन चेंज केल्यामुळे. तेव्हा साईन लक्षात ठेवा, हे युनियनचं आहे सरळ यू आणि इंटरसेक्शन आहे उलटा यू. त्यामुळे हे साईन लक्षात ठेवून उदाहरण सोडवायचं आहे. प्रॅक्टिस सेट 1.4 मधला सेकंड एक्झाम्पल आहे, जो वर्ड प्रॉब्लेम आहे तो आपल्याला आता सॉल्व करायचा आहे. इन अ हॉस्टेल देअर आर 125 स्टुडंट्स, आउट ऑफ विच 80 ड्रिंक टी, 60 ड्रिंक कॉफी अँड 20 ड्रिंक टी अँड कॉफी बोथ. फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट हू डू नॉट ड्रिंक टी ऑर कॉफी. या हॉस्टेलमध्ये टोटल 125 स्टुडंट आहेत. त्यापैकी 80 स्टुडंट हे चहा पिणारे आहेत, 60 स्टुडंट आहेत जे कॉफी पितात आणि 20 स्टुडंट आहेत ते चहा आणि कॉफी दोन्ही पिणारे आहेत. फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट हू डू नॉट ड्रिंक टी ऑर कॉफी. जे असे स्टुडंट आपल्याला फाइंड करायचे आहेत की जे चहा किंवा कॉफी काहीही पित नाही. मग त्यासाठी आपल्याला हे असं वर्डिंगमध्ये लिहावं लागेल. चहा पिणाऱ्या विद्यार्थ्यांचा सेट, कॉफी पिणाऱ्या विद्यार्थ्यांचा सेट, असे आपल्याला सेट लिहावे लागतील. हे वर्डिंग आवश्यक आहे. लेट ए बी द सेट ऑफ स्टुडंट हू ड्रिंक टी. आपण ए हा सेट मानायचा आहे की जे चहा पिणारे विद्यार्थी आहेत, स्टुडंट आहेत, त्यांचा सेट ए आहे. देअरफॉर एन ऑफ ए इक्वल टू, किती स्टुडंट चहा पितात तर 80, म्हणून इकडे येणार 80. लेट बी बी द सेट ऑफ स्टुडंट हू ड्रिंक कॉफी. कॉफी पिणारे स्टुडंट किती आहेत 60. देअरफॉर एन ऑफ बी इक्वल टू 60. लेट ए इंटरसेक्शन बी बी द सेट ऑफ स्टुडंट हू ड्रिंक्स बोथ टी अँड कॉफी. बोथ हे जेव्हा तिथे वर्डिंगमध्ये असेल तर तो जो सेट आहे तो सेट इंटरसेक्शन सेट आहे, हे आपण लक्षात ठेवायचं. देअरफॉर ए इंटरसेक्शन बी इक्वल टू 20. यू बी द स्टुडंट इन द हॉस्टेल. यू हा जो सेट आहे या सर्वांचा तो युनिव्हर्सल सेट आहे की स्टुडंट इन द हॉस्टेल किती आहेत, एन ऑफ यू इक्वल टू 125. आता या 125 स्टुडंट पैकी किती स्टुडंट चहा, कॉफी किंवा दोन्ही पेय जी आहेत ती पिणारे आहेत, तो सेट म्हणजे ए युनियन बी. म्हणजे टोटल स्टुडंट वू ड्रिंक टी और कॉफी और बोथ टी और कॉफी, ती संख्या आपल्याला काढायची आहे. एन ऑफ ए युनियन बी काढायचा. मग वी नो दॅट आपल्याला हा फॉर्म्युला माहिती आहे. एन ऑफ ए युनियन बी इक्वल टू एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. एन ऑफ ए 80 आहेत प्लस एन ऑफ बी 60 आहेत मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी 20 आहे.
मग 80 प्लस 60 140 मायनस 20 इक्वल टू 120. 120 स्टुडंट आहेत की जे चहा कॉफी किंवा दोन्ही ड्रिंक्स घेणारे आहेत. मग आता आपल्याला काय काढायचं आहे, तर जे स्टुडंट एकही त्याच्यातलं पेय घेत नाही, चहा पण नाही घेत आणि कॉफी पण घेत नाही, तर त्याची संख्या आपण शोधू. नंबर ऑफ स्टुडंट हू डू नॉट ड्रिंक टी और कॉफी आपल्याला काढायचं असेल तर आपल्याला काय केलं पाहिजे, तर हॉस्टेलमधले टोटल स्टुडंट किती आहेत 125, म्हणजे एन ऑफ यू मायनस टोटल स्टुडंट जे चहा कॉफी किंवा दोन्ही ड्रिंक्स घेतात ते एन ऑफ ए युनियन बी इक्वल टू एन ऑफ यू किती आहे 125 मायनस एन ऑफ ए युनियन बी आलं किती 120 इक्वल टू 125 मायनस 125. जे 5 स्टुडंट आहेत जे डू नॉट ड्रिंक टी और कॉफी. अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. तिसरा क्वेश्चन आहे, इन अ कॉम्पिटेटिव्ह एक्झाम 50 स्टुडंट पास इन इंग्लिश, 60 स्टुडंट पास इन मैथमेटिक्स, 40 स्टुडंट पास इन बोथ द सब्जेक्ट, नन ऑफ देम फेल इन बोथ द सब्जेक्ट, फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट हू पास ॲट लिस्ट इन वन सब्जेक्ट. आता या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे वर्डमध्ये सगळे सेट मांडावे लागतील. आता सेट ए आपण काय मानलाय, लेट से ए बी द सेट ऑफ स्टुडंट हू पास इन इंग्लिश. तर इंग्लिशमध्ये पास झालेले स्टुडंट किती आहेत 50 स्टुडंट पास इन इंग्लिश. मग इथे एन ऑफ ए इक्वल टू किती येणार 50. लेट बी बी द सेट ऑफ स्टुडंट हू पास इन मॅथ्स. मॅथ्समध्ये पास झालेल्या स्टुडंटचा बी सेट आहे. बी सेटमध्ये किती स्टुडंट येतील 60 स्टुडंट पास इन मॅथमेटिक्स, म्हणजे एन ऑफ बी इक्वल टू 60. लेट ए इंटरसेक्शन बी बी द सेट ऑफ स्टुडंट हू पास इन बोथ सब्जेक्ट, म्हणजे दोन्ही सब्जेक्टमध्ये पास झालेले स्टुडंट मॅथ्समध्ये आणि इंग्लिशमध्ये. असे किती स्टुडंट आहेत 40 स्टुडंट पास इन द बोथ सब्जेक्ट. बोथ हा शब्द जिथे येईल तेव्हा इंटरसेक्शन सेट आहे, लक्षात ठेवायचं आहे. A intersection B the set of student who pass in both subject, therefore n of A intersection B equal to 40. Let A union B be the set of student who pass in English, Maths or both subject, म्हणजेच at least in one subject. A union B हे काय आहे, टोटल स्टुडंट आहेत जे इंग्लिशमध्ये किंवा मॅथ्समध्ये किंवा दोन्ही सब्जेक्टमध्ये पास झालेले टोटल स्टुडंट आहे. एन ऑफ ए युनियन बी इक्वल टू क्वेश्चन मार्क, म्हणजे हे आपल्याला फाइंड करायचं आहे. आपल्याला हा फॉर्म्युला माहिती आहे. वी नो दॅट एन ऑफ ए युनियन बी इक्वल टू एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. एन ऑफ ए युनियन बी हे काढायचं आहे आपल्याला इक्वल टू एन ऑफ ए 50 प्लस एन ऑफ बी 60 मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी 40. 60 प्लस 50 110 मायनस 40 इक्वल टू 70. 70 स्टुडंट हे टोटल स्टुडंट आहेत जे इंग्लिश मॅथ्स किंवा दोन्ही सब्जेक्टमध्ये पास आउट झालेले आहे. अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करता येईल. तर चौथा एक्झाम्पल आहे, अ सर्वे वॉज कंडक्टेड टू नो द हॉबी ऑफ 220 स्टुडंट ऑफ क्लास 9, out of which
130 students inform about their hobby as rock climbing. 180 students inform about their hobby as sky watching. There are 110 students who follow both the hobbies. Then how many students do not have any of the two hobbies? How many of them follow the hobby of rock climbing only? How many students follow the hobby of sky watching? असा हा क्वेश्चन आहे. आता ह्याच्यातलं क्वेश्चन नीट समजून घेऊ. पहिला, अ सर्वे वॉज कंडक्टेड टू नो द हॉबी ऑफ 220 स्टुडंट ऑफ क्लास 9. क्लास 9च्या 220 स्टुडंटना हॉबी, त्यांची हॉबी विचारण्यात आली, छंद विचारण्यात आला त्यांचा. आउट ऑफ विच 130 स्टुडंट इन्फॉर्म अबाउट देअर हॉबी एज रॉक क्लाइम्बिंग. 220 पैकी 130 मुलांनी त्यांचा हॉबी रॉक क्लाइम्बिंग असं सांगितलं. 220 पैकी 180 स्टुडंटनी त्यांचा हॉबी स्काय वॉचिंग सांगितलं. देअर आर 110 स्टुडंट हू फॉलो बोथ द हॉबीज. 110 विद्यार्थ्यांना दोन्ही हॉबीज आहेत, रॉक क्लाइम्बिंग पण आहे आणि स्काय वॉचिंग सुद्धा आहे. तर क्वेश्चन असा आहे की हाऊ मेनी स्टुडंट डू नॉट हॅव एनी ऑफ द टू हॉबी. एकही हॉबी नसलेले स्टुडंट किती आहेत हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे पहिल्या क्वेश्चनचा बेस याला आहे. पहिल्या क्वेश्चनमध्ये चहा आणि कॉफीचं होतं, ज्याच्यामध्ये 125 विद्यार्थी हे हॉस्टेलमधले आहेत आणि चहा कॉफी पिणारे, आणि आपल्याला शेवटी काढायचं होतं किती मुलं चहा किंवा कॉफी पित नाही. त्याच टाईपचा हा क्वेश्चन आहे. इथे चहा कॉफीच्या ऐवजी हॉबी दिलेला आहे. मग लेट यू बी द स्टुडंट ऑफ क्लास 9. मग क्लास 9चे स्टुडंट जे आहेत त्या स्टुडंटचा यू हा सेट आहे. मग एन ऑफ यू इक्वल टू 220. Let A be the set of students who follow the hobby of rock climbing. Rock climbing हा हॉबी असलेल्या स्टुडंटचा सेट आहे A. Therefore N of A equal to, हा किती जणांना आहे? 130 students have hobby of rock climbing. Let B be the set of students who follow the hobby of sky watching. Sky watching हॉबी असणाऱ्या स्टुडंटचा सेट बी आहे आणि या सेट बी मध्ये किती स्टुडंट आहेत? तर 180 स्टुडंट आहेत ज्यांना हा स्काय वॉचिंग म्हणजे आकाशातले ग्रह तारे जे आहेत ते पाहण्याचा हॉबी आहे. लेट ए इंटरसेक्शन बी बी द सेट ऑफ स्टुडंट हू फॉलो बोथ द हॉबीज. दोन्ही हॉबीज आहेत, रॉक क्लाइम्बिंग पण आहे आणि स्काय वॉचिंग पण आहे. असे जे स्टुडंट आहेत ते किती आहेत? 110 स्टुडंट आहेत. एन ऑफ ए इंटरसेक्शन बी इक्वल टू 110. इंटरसेक्शन म्हणजे तुम्हाला सांगितलं तसं बोथ हा जेव्हा वर्डिंग येईल तेव्हा तो इंटरसेक्शनचा सेट आहे हे लक्षात ठेवायचं. Let A union B be the set of students who follow the hobby of rock climbing or sky watching or both. म्हणजे टोटल स्टुडंट आहे ज्यांना कुठला तरी एक हॉबी आहे, ॲटलिस्ट वन हॉबी असलेले जे स्टुडंट आहेत ते म्हणजे A युनियन B. मग एन ऑफ ए युनियन बी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग त्याच्यासाठी आपला फॉर्म्युला रेडी आहे. एन ऑफ ए युनियन बी इक्वल टू एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. एन ऑफ ए 130 प्लस एन ऑफ बी 180 मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी 110. या दोघांची जी ॲडिशन आहे ती ॲडिशन 3110
-110 या दोघांची सबस्ट्रॅक्शन केली तर आन्सर मिळेल आपल्याला 200. हे 200 स्टुडंट आहे ज्यांना ॲटलिस्ट 1 हॉबी तरी आहे. रॉक क्लाइम्बिंग असेल, स्काय वॉचिंग असेल किंवा दोन्ही हॉबीज असतील, असे 200 स्टुडंट आहेत. आता आपल्याला काढायचं आहे की एकही हॉबी नसलेले स्टुडंट. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर n ऑफ u मायनस n ऑफ a इंटरसेक्शन A युनियन B हे करावं लागेल. कारण u हा काय आहे, क्लास 9च्या स्टुडंटचा सेट आहे. मग त्याच्यातून हा हॉबी असलेल्या विद्यार्थ्यांचा सेट मायनस केला की आपल्याला जे स्टुडंट मिळतील त्यांना एकही हॉबी नसेल. स्टुडंट्स हू डू नॉट हॅव एनी ऑफ द 2 हॉबीज. आता हे आपल्याला काढायचं आहे. तर आपण मगाशी पाहिल्याप्रमाणे n ऑफ u म्हणजे 9th क्लासचे सर्व स्टुडंट मायनस n ऑफ A युनियन B. A युनियन B म्हणजे ज्यांना ॲटलिस्ट 1 हॉबी असलेले स्टुडंट. n ऑफ u किती झालेत आपले 220 मायनस n ऑफ A युनियन B 200. 20 स्टुडंट आहेत की ज्यांना कुठलाही हॉबी नाही. स्टुडंट्स हू फॉलो हा दुसरा क्वेश्चन आहे त्याच्यातला. स्टुडंट्स हू फॉलो द हॉबी ऑफ रॉक क्लाइम्बिंग. किती विद्यार्थ्यांना रॉक क्लाइम्बिंग, फक्त रॉक क्लाइम्बिंगची हॉबी आहे. मग ती काढण्यासाठी आपल्याला रॉक क्लाइम्बिंगचा जो सेट आहे नंबर ऑफ A मायनस नंबर ऑफ A इंटरसेक्शन B. A इंटरसेक्शन B म्हणजे ज्यांना दोन्ही हॉबी आहे. हे फक्त रॉक क्लाइम्बिंगची हॉबी असलेले, त्याच्यामध्ये हे पण आहे. हे त्यातून मायनस केले की आपल्याला फक्त रॉक क्लाइम्बिंगचे मिळतील. मग हे किती आहेत तर 130 आहेत मायनस हे आहेत 110. मग 20 स्टुडंट आहे की ज्यांना फक्त रॉक क्लाइम्बिंगची हॉबी आहे. आता फक्त स्काय वॉचिंगची हॉबी असणारे किती जण आहेत तर स्काय वॉकिंगसाठीचा सेट आहे तो B आहे. मग B सेटमध्ये फक्त स्काय वॉचिंगवाले पण आहेत आणि बोथ सेटवाले पण आहेत, दोन्हीवाले पण आहेत. मग त्याच्यासाठी आपल्याला n ऑफ B मायनस n ऑफ A इंटरसेक्शन B. मग हे स्टुडंट आहेत 180, त्याच्यातून 110 मायनस केले तर 70 स्टुडंट राहतील की ज्यांना फक्त स्काय वॉचिंगची हॉबी आहे. आणि इकडे 20 स्टुडंट आहेत आणि हे 20 स्टुडंट आहेत ज्यांना दोन्हीपैकी एकही हॉबी नाही. आता हे मधलं जे वर्डिंग आहे ते वर्डिंग प्रश्नामधूनच सिलेक्ट करायचं आहे, तसंच आपल्याला लिहायचं आहे. जसा प्रश्न आहे त्याप्रमाणे आपल्याला वर्डिंग लिहायचं आहे. 1-2 वेळा तुम्ही सराव केला, प्रॅक्टिस केली की तुम्हाला आपोआप ते लिहिता येईल. आता 5वा सम आहे ऑब्झर्व द गिवन वेन डायग्रॅम अँड राईट द फॉलोइंग सेट्स. आता ही डायग्रॅम जी आहे ती तुम्हाला ऑब्झर्व करायची आहे. तर या डायग्रॅममध्ये हा A सेट आहे, हा हे जे दुसरं सर्कल आहे तो B सेट आहे, हा पूर्ण U सेट आहे. त्याच्यावरून आपल्याला हे सगळे सेट लिहायचे आणि हा महत्त्वाचा प्रश्न आहे, परीक्षेला मोस्टली विचारला जातो. आता A इक्वल टू A सेटमध्ये आपल्याला लिहायचं आहे. आता A सेटसाठी हे वर्तुळ पूर्ण ऑब्झर्व करायचं आहे. त्याच्यामध्ये कोणकोणते एलिमेंट्स आहेत तर X, Y, Z, M आणि N या पूर्ण वर्तुळामध्ये हा भाग लक्षात घ्यायचा नाही. मग X, Y, Z, M, N हे त्याच्यातले घटक आहेत. B सेट लिहायचा आहे तर हा A सेटचा भाग आहे तो विचारात घेऊ नका, हे पूर्ण वर्तुळ विचारात घ्या. मग यामध्ये कोणकोणते एलिमेंट आहेत P, Q, R, M, N. P, Q, R, M, N. तर A युनियन B या दोघातले सर्व एलिमेंट्स लिहायचे आहेत. A युनियन B म्हणजे ऑल एलिमेंट्स इन
सेट ए अँड बी. मग इथे एक्स वाय झेड एम एन पी क्यू आर. एक्स वाय झेड एम एन पी क्यू आर. आता पुढे आपल्याला यू सेट लिहायचा आहे. यू सेट लिहायचा आहे. तर यू सेटमध्ये कोणते एलिमेंट्स येणार? ए आणि बी मधले सर्व एलिमेंट, आणि त्याशिवाय हे जे बाहेर आहेत ए बी सेटच्या बाहेर तेही 2 एलिमेंट्स येणार. म्हणजे एक्स वाय झेड एम एन पी क्यू आर एस आणि टी हे सगळे एलिमेंट. कारण हा यू सेट आहे, युनिव्हर्सल सेट आहे, त्याच्यामध्ये सर्वात जास्त एलिमेंट येणार. आता आपल्याला लिहायचं आहे ए डॅश, म्हणजे एचा कॉम्प्लिमेंटरी सेट. एच्या कॉम्प्लिमेंटरी सेट लिहिण्यासाठी आपल्याला कोणते 2 सेट माहिती पाहिजे? तर यू माहिती पाहिजे आणि ए माहिती पाहिजे. मग ए मधले जे एलिमेंट्स आहेत ते लिहायचे नाही. तर हे पहिले जे एलिमेंट्स आहेत ते सोडून द्यायचे. उरलेले यू मधले एलिमेंट्स आहेत ते लिहायचे. पी क्यू आर एस आणि टी. त्यानंतर आपल्याला बीचा कॉम्प्लिमेंटरी सेट लिहायचा आहे. बीचा कॉम्प्लिमेंटरी सेट लिहिण्यासाठी आपल्याला 2 सेट माहिती पाहिजेत, यू आणि बी. तर बी मधले जे एलिमेंट्स आहेत ते लिहायचे नाहीत. हे एलिमेंट सोडून यू मध्ये कोणते राहिलेले एलिमेंट्स आहेत? तर एक्स वाय झेड, एक्स वाय झेड एम एन इथे आहे ते लिहायचे नाहीत. एस आणि टी, एस आणि टी हे एलिमेंट्स त्याच्यामध्ये येतील. हा झाला बी डॅश. आता आपल्याला लिहायचं आहे ए युनियन बीचा कॉम्प्लिमेंटरी सेट. मग ए युनियन बी मध्ये हे सर्व एलिमेंट्स आहेत, फक्त कोणते 2 एलिमेंट्स नाही आहेत? एस आणि टी. मग तेवढेच फक्त याच्यामध्ये येतील, एस आणि टी. हा महत्त्वाचा प्रश्न आहे, हा येतो परीक्षेला. प्रॉब्लेम सेटमध्ये सुद्धा या टाईपचा प्रश्न आहे, तेही आपण पाहणार आहोत. पण ह्याचाही सराव करा तुम्ही पुन्हा पुन्हा. अशाच प्रकारे आपण प्रॅक्टिस सेट 1.4 मधली जशी उदाहरणं पाहिली, आता प्रॉब्लेम सेटमधली उदाहरणं पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत.